अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती दंडादित गगनसदृश्य तत्मश दिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपी जमाला दंडकमंडल कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ व्रतधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभ नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पराशरधर अगम्य लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुण मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मेल्या. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय न मेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोट झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरवले त्यास साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपले विख्यात महिमा जनी गाव्याची योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करून. आता नमो साधू वृंद ज्यास नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुट वसंत नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण्या तेही डोलती मान त्यांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभितया नमित वरप्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण नमन जे का श्रोते क्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आधार धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी तियाकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्राचा. त्या महादधीतून काही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावे मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृकथा समन आदर भक्त परिशोध प्रथमाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरार्पणस्तु श्री श्रीपाद वल्लभ अर्पणस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती हो त्यांचे मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रत कैवल्य प्राप्त होत असे. अक्कलकोट माजरी राजप्पा मोदी यांच्या घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्यांचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवल्या 3 खुर्च्या आणूनी बाहेर मांडा म्हणती. एके हारी दोघाशी बैसून दोहोवरी तिसरी बैसली आपण पाहून समर्थांचे तेज
उभ्यंतास वाटले चोर. साहेबाने प्रश्न केला, सर आपण आला कुठून? स्वामींनी हास्यमुक्त करून उत्तर दिले, तयालाहून. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभ निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र. आम्ही असे पाहिलं, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिले, मग तेथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती, जियाचे महाप्रख्यात पूर्णांतर वर्णले, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेस पातलो, येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरात स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापूर पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला सो इच्छेने, अक्कलकोट प्रति येणे, तेथून या झाले तैपासून या नगरात अनंत आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढा प्रत राहिले स्वामी राजती, परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही, येतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयास. इथं श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिशोध, द्वितीयाध्याय गोडा. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय. श्रेयस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यास नाही पुनरावर्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोक चमत्कार दाविती, काही वर्षे करून वस्ती, मंगळवेढे सोडले मग मोहोळ माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथे साकल्ले वृत्त, अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटाशी, अर्धमार्गावरून टोळास मागे परतणे भाग पडे, टोळ गेली परतून, स्वामी चालले उठून, बहुत वर्जले सेवकांनी, परीनच मानले त्या, तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती, आले ग्रामदारी बैसले, यतिरासोयेचेने, तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाच्या ग्रहाप्रती, स्वामीस जाणून ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर, योगयागाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, त्यांची देखुनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाची चिंती, आनंद झाला बहुसा, तैपासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतरी, दिवसेदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जे, चोळाप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक यती, लोक चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नुपास कळला वृत्तांत, ही आपल्या नगरात यती विख्यात पातले, वार्ता ऐसे ऐकून राव बोललं काय वाणी, गावात यती येऊन फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई, भेटू तया इतीवर या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तर येऊन आत्ताच देती दर्शन, राव मुखातून वाणी, निघाली तोची यती मूर्ती, पुढे ठेले सकल सभा चकित, झाली मती गुंगली रायांची, होऊन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दूरी, चरणभक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली, समस्त पाऊले वदिले, षोडोपचारे पूजिले, स्वामी मूर्ती नुपराया, हित श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ, भक्त परिशोध तृतीयाध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पण असतो. श्रेयस्तु शुभम भवतु. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयाध्याय.